3 ओव्हरची मॅच आहे. मॅचला आपण सुरुवात करतोय. दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिला बॉल खाली राहिला. बॉल विकेट किपर बीट शॉर्ट तडमांचा खेळाडू बीट बॉल मागे चालला. वाईटचा इशारा अंपायरच्या माध्यमातून 4+1 5 धावा बोनसचा चौकार इथे मिळतोय सळगाव संघाला. यावे ऑन साइडला आपण पाहता लॉंग द कार्पेट लॉंग ऑन द टीम क्षेत्ररक्षक. एक सिंगल त्या ठिकाणी मिळते. धावा संख्या स्कोर कार्ड वर 6. पार्थ विपक्ष आपण पाहता सामना सध्या सळगाव. यानंतर या मॅच नंतर जे हनुमान गोरले आणि वांजळे अशी लढत असेल त्या टीमने देखील सज्ज राहायचं. हा फुल टॉस आहे. ऑन साइडला आला होता. कार्पेट केले. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला थोडेसे फंबल झाले. आउटफील्ड मध्ये एक सिंगल कंप्लीट केली आहे. धाव संख्या 1 निपुट स्कोर कार्ड वर धावा संख्या 7. पुढचा बॉल समोर उडवला. उंच हवेमध्ये मिस्टॅमिक फटका. झेलची संधी. लॉंग ऑन वरनं खेळाडू आलाय. मिस केला त्याने बॉल. झेल सोडलाय. मागे बॅकअप येत आहे. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. यावेळी चांगला बॉल आहे. धावा संख्या स्कोर कार्ड वर 9 आहे. पहिले षटक सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. तीन ओव्हरची मॅच आहे. प्रोजेक्टेड स्कोरचा एकंदरीत विचार केला तर 41 धावा याच रिक्वायर या करंट रन रेट पोहोचल्या. तर यावेळी देखील मिस्टॅमिक याचे देखील झेलची संधी आहे. डाऊन द बॉल फिल्डर. यावेळी देखील चुकी होते. कॅश होते ड्रॉप. सातत्यानं चुका. पहिल्या बॉल पासून मिसफिल्ड आपण पाहताय. स्वामी साई 11 पार्थ संघाबद्दल इथे देखील झेल ड्रॉप होत्या. 2 धावा मिळतात. अकरा धावा स्कोर बोर्ड वर आपण पाहता. फुल टॉस आहे. ऑन साइडला कॅप मध्ये बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या दिशेला मिड विकेटला आलाय. हा दमदार चौकार. पहिलं षटक समाप्त झालंय आणि स्कोर कार्ड वर धावा संख्या 15. एकत्र येऊ नका टीम पाहतोय. चला बाकी एकत्र येऊ नका. आपली फिल्डिंग जे रेस्ट्रिक्शन आहे तिथेच उभे राहायचं आपण. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 15 धावा. साईच्या बॅटमधनं 9 आला. त्याने 5 बॉलचा सामना केला. दुसऱ्या बाजूला आकाशने 1 बॉलचा सामना केलाय. 1 धाव त्याच्या बॅटमधनं आली. सेकंड ओव्हर साठी गोलंदाज आपण पाहताय जगदीश आला. चला सेकंड ओव्हर साठी गोलंदाज सज्ज होता. पहिल्या षटकाच्या अखेरीस 15 रन्स आल्या स्कोर कार्डवर.
जगदीश आपण पाहता. आम्ही असोसेकर चषकाचा थरार आपण अनुभवता. टप्पा पडला, थोडासा खाली राहिला, डॉट बॉल आला. षटकाची सुरुवात चांगली केली जगदीशनं, डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. हा फुल टॉस आहे, ऑन साइडला टर्न केला, उंचच गेला, स्क्वेअर आउट द विकेट, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आकाशच्या बॅट मध्ये तडाके बंद. आदरणीय रवींद्रजी भावार्थी आणि धनाजी इकडे दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. वन्स अगेन अनदर ह्यूज हिट, परंतु यावेळी मिस टायमिंग झाला फटका आणि काऊ कॉर्नर रिजन मध्ये पकडला गेला झेल. पहिला धक्का लागतोय सळगाव संघाला. आकाश बॅक टू द डगआउट. वर एक सध्या स्थिती आपण पाहता. अतिशय चांगली सुरुवात 3 ओव्हरच्या मॅच मध्ये. बॅकफुट पंच आपण पाहता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग 30 या सकटच्या आतमध्ये. देखील एकच सिंगल आपण पाहता. धावा संख्या स्कोर कार्ड वर 22 आहे, 22. लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं षटक एक सिक्सर आला होता जरूर, परंतु त्यानंतर भरपूर चांगले कमबॅक सध्या आपण पाहताय. समोर उडवला, लॉंग ऑफला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, जज करतात, पकडलीये झेल आणि ते अजून एक धक्का लागतोय. षटक कमबॅक करणारा राहिलाय फलंदाज बाद. एक सिक्सर आला, परंतु त्यानंतर 2 विकेट्स प्राप्त केल्या वर मध्ये जगदीशनं. भरपूर चांगलं कमबॅक. धाव संख्या 22 वर 2 सध्या स्कोर कार्ड आपण पाहताय. 2-2-2. शेवटचा बॉलवर एक सिंगल आपण पाहता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. हॉर्न द स्टंप फेकी आपण पाहता. 2 ओव्हरचा खेळ झाला. धाव संख्या स्कोर कार्ड वर 23. बॅटिंग करत असताना प्रथम सरळगाव संघ. सरळगाव पक्ष पारतळ अशी लढत. चला टॉस साठी सज्ज राहायचं. टीम वांजळे आणि जहनुमान गोरले दोन्ही संघाचे कॅप्टन. टॉस साठी आपण सज्ज राहायचं. टॉस साठी या शेवटचं षटक सुरू होईल मैदानाच्या आतमध्ये.
चला ओव्हरला सुरुवात करा लवकर. समोर फटका चांगला टाउन द ग्राउंड डीप मध्ये लॉंग ऑफ ला फिल्डर आहेत. एकच धाव ठिकाणी आपण पाहताय. धाव संख्या स्कोर कार्ड वर आपण पाहताय सध्या 24 आकड्यावर. हाफ ट्रॅकर आहे, ऑन साइडला पुल करायचा होता. बिस्टामिक फटका. टीप मध्ये क्षेत्ररक्षक भरपूर दूर होते. सोपर्यंत चेंडू प्रॉपर रित्या कलेक्ट करतील, फेकी करतील. इथे आपण पाहता 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या सध्या 26 आहे स्कोर कार्डवर. षटक क्रमांक 3 शेवटचं षटक आहे. यानंतर आपण टॉस करणार आहोत. टीम वाजरे आणि जे हनुमान गोरले आहेत दोन टीमच्या दरम्यान. पाला ब्रश होऊन विकेट किपरच्या हातामध्ये गेला बॉल. डॉट आला. कोणत्या प्रकारची रन या ओव्हर मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये खूप चांगले रन्स होते. त्यानंतर मागच्या 2 ओव्हर पासून आपण एकंदरीत पाहिलं तर स्वामी साई 11 पार्थ या संघाने चांगला कमबॅक केलाय. त्यावेळी देखील चांगला स्टॉप आहे. बॉल शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या इनिंगचे. यानंतर आपण टॉस करणार आहोत आणि मान्यवरांचा सन्मान देखील. चांगलं कमबॅक आहे. स्वामीचा 11 पार्थ संघानं खूप चांगलं कमबॅक केलं. समोर उडवला फटका लॉंग ऑनला. अजून एक विकेटची संधी आणि हो यस विकेट मिळाली आहे भावेशला या ओव्हर मध्ये. इकॉनॉमिकल बॉलिंग त्याने केली आहे आणि अजून एक धक्का लागतो सरगाव संघाला. शेवटचा बॉल. 1 रन तिथे मिळेल. धावसंख्या झाली 28 आणि यासाठी 29 टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय ते स्वामी साई 11 पार्थ संघासमोर सरगाव संघानं. आपण व्यासपीठाकडे जाऊयात. काही शुभ सन्मान आहेत. व्यासपीठावर उपस्थित किशोरगावचे उद्योजक आदरणीय महेशजी गायकर यांचा शुभ सन्मान विनंती करते विनोद तारमय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. आदरणीय महेशजी गायकर यांचा शुभ सन्मान विनोदजी तारमे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे.
त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय धनाजी एगडे असोसिएशनचे उद्योजक त्यांचा शुभ सन्मान दिनेश तारमळे यांना विनंती करतो आपण धनाजी एगडे यांचा शुभ सन्मान करायचा. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय अनंता चौधरी वाघिवलीचे समाजसेवक आहेत त्यांचा देखील शुभ सन्मान. चला व्यासपीठावर आदरणीय अनंत चौधरी वाघिवली यांचा शुभ सन्मान. आणि त्यानंतर व्यासपीठ आपण जातो टॉस कडे. या ठिकाणी वांजळे आणि गोरले या दोन टीम दरम्यान लढत मैदानाच्या मध्ये आपण पाहणार आहोत. टॉस होतोय सध्या टॉस बॉक्स मध्ये. वांजळे संघाने टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलं. नेक्स्ट मॅच मध्ये जवळ चालू मॅच कडे ज्या ठिकाणी टार्गेट एकंदरीत आपण पाहताय आदरणीय रवींद्रजी भावार्ते असोसिएशन उद्योजक आहे त्यांचा शुभ सन्मान. मी जीवन सोनावळे यांना विनंती करतो आपला शुभ हस्ते तो सन्मान करायचा आहे. पहिलाच बॉल पुल करायचा होता. मागे चाललाय. शॉट फाईन एक बीट झाला. मागे चालला बॉल. बॅकअप आलाय. एक धाव आली. 29 टार्गेट आहे मैदानाच्या मध्ये. मेघराज आणि तेजस आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहता पार्तोले विपक्ष सरगाव अशी लढत सध्या मैदानाच्या मध्ये आपण अनुभवत आहे. हॉर्न साइडला कॅप मध्ये खेळतायत. क्षेत्ररक्षक दूर आहेत. मिड विकेटला अंतर कव्हर करत असताना 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण होतात. गुड फिल्डिंग. पहिलं षटक सध्या आपण पाहता प्रगतीपथावर. राऊंड विकेट अँगल क्रिएट करत असताना वाईट बॉल अंपायरनं घोषित केला. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये होईल. 8 धावा संख्या 4 रन्स ऑन बोर्ड. 29 टार्गेट आहे. पहिल्याच ओव्हर मध्ये भरपूर चांगल्या रन्स झाल्या होत्या सरगावच्या. परंतु त्यानंतर उर्वरित 2 ओव्हर्स मध्ये भरपूर चांगला कमबॅक केलाय. समोर उडवला फटका चांगला. लॉंग ऑनच्या बाहेर सिक्सर. हा देखील आडव्या बॅटनं ऑन साइडला सजवला. स्कोर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगला पाठवला बॉल. बाउंड्री लाईनच्या बाहेर. भरपूर चांगली बॅटिंग. चौकार.
भरपूर चांगली सुरुवात. प्रतिसाद आपण पहा, प्रत्युत्तर खूप चांगला दिला. समोर यावेळी पाहिला मैदानाच्या चौफेर चहू बाजूला दर्शनीय फटकेबाजी तेजसच्या बॅटमध्ये होत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. चौकार. ला सिक्सर, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगला चौकार, त्यानंतर लॉंग ऑनला चौकार. काय बॅटिंग होतीये. हाफ ट्रॅकर हा देखील सजवलाय, हा देखील चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मैदानाच्या आतमध्ये बेधुंद करणारे फटकेबाजी सध्या आपण पाहतोय. स्वामी साई 11 पार्थळे संघाच्या तेजसच्या माध्यमातून चौकार. चौकार आला. धावत संख्या स्कोर कार्ड वर 22, पण पाहताय 6-4-4-4 3 चौकार लागोपाठचे. 12 बॉल 7 ची फक्त आवश्यकता मॅच मध्ये. आयोजकांचा वेळ वाचवण्यामध्ये यश आलं या मॅच मध्ये. यानंतर वांजळी विपक्ष हनुमान गोरले अशी लढत तुम्ही मैदानामध्ये पाहणार आहात. चांगला बॉल आहे. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहताय गोलंदाज साई गुडे आलेत. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग झाला, बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. डॉट बॉल आपण पाहताय. हा देखील ऑन साइडला कॅप मध्ये. यावेळी क्षेत्ररक्षणाच्या मर्यादा विखुरलेला, त्यामुळे आपण पाहताय डीप मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज त्या फटक्यासाठी. एक सिंगल तिथे मिळेल. 6 धावांची आवश्यकता. स्कोर कार्डवर धाव संख्या 23 सध्या आपण पाहताय. तेजस स्ट्राइक एंडला. 5 बॉल मध्ये 20 धावांची धुवाधार खेळी त्यानं साकारली आहे. तोच तेजस सध्या आपण मैदानाच्या मध्ये पाहताय. स्विच हिटचा प्रयत्न केला होता, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा भरपूर वेळ खाली राहिला. इथे 3 बॉल मध्ये 1च रन दिली आहे. हेच चित्र मागाशी देखील आपण पाहिलं. पहिल्या मॅच मध्ये ज्यावेळेस पहिल्या ओव्हर मध्ये सरगाव संघाने खूप चांगल्या रन्स बनवला, मागच्या 2 ओव्हर मध्ये रन्सच नाही आला. त्यामुळे टार्गेट थोडंसं कुठेतरी आपण पाहिलं तर स्थिरावलं होतं. हा फटका ऑन साइडला कॅप मध्ये खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक आहेत. मिसफील्ड झाली आणि इथे बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आला आणि विजयाचं अंतर कमी होत आहे. उंच हवेमध्ये उंच माझा झोकाड इथे पाहायचंय त्या क्षेत्ररक्षकाला. काय सामना फिनिश होत आहे. सामना जिंकला तो टीम स्वामी साई 11 पार्थळे. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम सळगाव. पुढील स्पर्धांसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊयात मॅन मॅच कडे. तत्पूर्वी मैदानात मध्ये दोन्ही संघ उतरायचे. वांजे आणि हनुमान गोरले संघ. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट तेजस, ज्यानं धुवाधार बॅटिंग केली, अफलातून बॅटिंग, तो तेजस ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.